राज्यासह देशात सोयाबीनचे भाव या 3 कारणांमुळे होणार 7,000 रुपये पार. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालं. देशामध्ये सध्या सोयाबीन आणि सोयाबीनची टंचाई हे आता निर्माण झाली आणि यामुळं सोयाबीनला बाजारभाव हे आता काढले आहेत. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये अकोला असेल, लातूर असेल, वाशिम, हिंगोली, मलकापूर, वर्धा याशिवाय नागपूर या बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला 5,200 ते 5,400 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. तर जे काही प्रक्रिया प्लांट आहेत या प्रक्रिया प्लांटमध्ये देखील सोयाबीनला 5,500 ते 5,600 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. याशिवाय खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे आता काढले आहेत. सोयाबीनची एकंदरीतच कमी झालेली आवक, याशिवाय सोयाबीनची वाढलेली निर्यात आणि सोयाबीन तेलाची जी काय आयात आहे ती आता त्या ठिकाणी राज्यामध्ये आणि परिणामी देशामध्ये जवळपास 28% घटली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनला हे जवळपास 7,000 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमकी या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा. बंधूंनो, देशामधील सोयाबीनचा पुरवठा आणि सोयाबीनचं जे काही उत्पादन आहे ते यावर्षी त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि त्यामुळे अतिरिक्त सोयाबीन ही भारताकडे आता कमी असून जवळपास जी काही निर्यात आहे ती 8 लाख टनवरती त्या ठिकाणी स्थिरावणार. त्यापैकी 5 लाख टन ही डिसेंबरपर्यंत निर्यात झाली असं सोपानं त्या ठिकाणी म्हटलं आहे. या स्थितीचा आधार जो काय आहे तो सोयाबीन दराला मिळणार असून सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास हमी भावाच्या किमतीचा टप्पा गाठल असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. एकंदरीत दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचं उत्पादन एकदा यावर्षी 105 लाख टन होईल असं त्या ठिकाणी सांगितलं जात होतं. परंतु जे काही बाजारातील अभ्यासक आहे आणि जे काही उद्योग जगतातील जाणकार आहे त्यांच्या मते हे जे काही उत्पादन आहे ते 90 ते 95 लाख टनांच्या दरम्यान त्या ठिकाणी स्थिरावेल. परंतु आता त्यातच गेल्या हंगामातील सोयाबीनचं जे काही शिल्लक आहे ती आता त्या ठिकाणी कमी आहे. तसंच यंदा 6 लाख टनवरती म्हणजे काय सोयाबीन आहे ती आता त्या ठिकाणी स्थिरावण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे देशामधील सोयाबीनचा पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 15% त्याच्याकडे कमी आहे आणि म्हणून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी आता ही सुधारणा दिसून येत आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यामध्ये देशातील बाजारात 43 लाख टन सोयाबीनची आवक झाली असं सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे. आणि त्यापैकी गेल्या वर्षापेक्षा ही जी काय आवक आहे ती 3 लाख टनांनी कमी आहे. गेल्या वर्षी गाळपाचं प्रमाण हे असंच होतं. सोयाबीनची निर्मिती ही गेल्या वर्षी जवळपास त्या ठिकाणी 24 लाख टन इतकी त्या ठिकाणी झाली होती. परंतु देशातील सोयाबीनचा पुरवठा यंदा गेल्या वर्षापेक्षा 14 लाख टनांनी त्या ठिकाणी कमी होणं 77 लाख टनांवरती स्थिर होण्याची शक्यता आहे. त्यापैकी यंदा 76 लाख टनांचा वापर होणार आहे तर देशातील 68 लाख टन वापर व निर्यात ही 8 लाख टन होण्याचा अंदाज त्या ठिकाणी आहे. ऑक्टोबर आणि डिसेंबर या काळामध्ये 15,50,000 टन सोयाबीनचा देशात त्या ठिकाणी वापर झाला आहे. यंदाचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या ठिकाणी काहीसा कमी असून त्या ठिकाणी सोयाबीननं म्हटलं की DGCAचे जे काही भाव आहे ती त्या ठिकाणी यंदा कमी असताना सोयाबीनचा जो काही वापर आहे तो त्या ठिकाणी पोल्ट्रीमध्ये वाढत असल्याचं प्रक्रियादार आणि जे काय पोल्ट्री उद्योजक आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत हमीभावानं जवळपास 5,88,00,000 टन सोयाबीनची खरेदी त्या ठिकाणी करण्यात आली आहे. राज्यातील 6,18,000 शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीसाठी त्या ठिकाणी नोंद केली होती. परंतु त्यापैकी केवळ 2,32,000 शेतकऱ्यांनी सोयाबीनची खरेदी त्या ठिकाणी करण्यात आली आणि खुल्या बाजारामध्ये आता सोयाबीनचे बाजारभाव वाढत असल्यामुळे जी काही हमीभावानं खरेदी आहे त्या ठिकाणी बांधवलेली आहे. दुसरीकडे देशातून ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या दरम्यान सोयाबीनची निर्यात ही 5,07,000 टन झाली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात केवळ 11,000 टनांनी कमी होती. जो काय भारत देश आहे तर भारत, फ्रान्स असेल, जर्मनी, नेदरलँड, बांगलादेश, UAE असेल, जपान असेल, इराणला सोयाबीनची निर्यात ही मोठ्या प्रमाणात करते. ते फ्रान्सला सर्वाधिक जवळपास 81,000 जी काही टन निर्यात झाली आहे. देशातून यंदा एकूण 8 लाख टन सोयाबीनची निर्याती त्या ठिकाणी शक्यता आहे आणि गेल्या वर्षी 20 लाख टनांची निर्यात झाली होती. यंदा शिल्लक सोयाबीन ही कमी असल्यामुळे निर्यात ही घटणार आहे असं देखील सोपाने सांगितलं आणि याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता कडाडू शकतात असं एकंदरीत त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीन आता शिल्लक असेल आणि जर का तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी आणणार जर असाल तर रोजच्या बाजारापासून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणे हे तुमच्यासाठी फायदेशीर आणि अतिशय नफ्याचं हे ठरू शकतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही योग्य आणि एकदम व्यवस्थित हा निर्णय सोयाबीनच्या विक्रीबाबत हा घेतला पाहिजे.